मला इतका राग यायला लागला होता, मी स्वतःवरच राग काढायला लागले. तेव्हा पण इतका मोठा घोळ झाला ना, मी तयारी मोड ऑन झाला होता, म्हणजे कोणी विश्वास नाही करू शकणार आहे. पण हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? आशा करते की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये खूप मस्त असाल. तर आपण स्टार्ट करूयात आपला एक नवीन व्हिडिओ, जो असणार आहे लव्ह स्टोरीचा पार्ट 3. तुमच्यासारखं मी पण खूप जास्त एक्सायटेड आहे तुम्हाला माझी स्टोरी सांगायला. सो थोडक्यात आधीचं थोडंसं सांगते, लास्ट व्हिडिओमध्ये काय काय मी सांगितलं होतं ते. म्हणजे आम्ही महाराजांकडे गेलो होतो. महाराजांनी आम्हाला सांगितलं की हा तुम्ही बिंदास लग्न करू शकता, आणि मग त्याचं रेकॉर्डिंग वगैरे केलं. आम्ही पण खूप जास्त खुश झालो. मग घरी आलो, त्याच्या फॅमिलीला सांगितलं, ते पण तयार झाले, आणि इथपर्यंत आता सगळं सॉर्ट झालं होतं. त्यानंतर आमच्या लाईफमधील तिसरा प्रॉब्लेम स्टार्ट होतो, तो मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्याच्या आधी मला एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची होती. जेव्हा मी ही गोष्ट सांगितली की महाराजांबद्दल, तर मला इतके डीएम्स आले, इतके मेसेजेस आले ना, की तुम सगळ्यांचे मला की माझ्या लाईफमध्ये पण त्या सेम गोष्टी घडत आहेत, किंवा आम्हाला पण प्रॉब्लेम होत आहे. महाराजांचा ॲड्रेस सांग, त्यांचा नंबर दे, किंवा त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन दे. तर पहिली गोष्ट म्हणजे पब्लिकली इन्फॉर्मेशन नाही सांगू शकत आहे मी. तुम्ही मला इन्स्टावर मेसेज केला तर मी नक्कीच तुम्हाला सगळ्यांना रिप्लाय करेन आणि त्यांची इन्फॉर्मेशन आहे ती देईल. दुसरी गोष्ट म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा नाही आहे, ते फोन वगैरे काही वापरत नाही. तुम्हाला जर त्यांच्याशी बोलायचं असेल तर प्रत्यक्षात तिथं जाऊन तुम्हाला भेटावं लागेल, आणि त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत ना ते सांगावे लागणार आहेत. आणि मला खरंच वाटलं नव्हतं की माझ्या लाईफमध्ये, म्हणजे माझ्यासोबत ज्या गोष्टी घडल्या ना, त्या इतर कोणाच्या लाईफमध्ये पण सेम घडत असतील. मला वाटत होतं फक्त माझ्यासोबतच घडतात, पण तुमच्या सगळ्यांचं ऐकल्यानंतर मला समजलं की खरंच तुमच्याही लाईफमध्ये घडत आहेत. तर तुम्हाला सगळ्यांना मला फक्त एवढंच सांगायचं की पॉझिटिव्ह राहा आणि विश्वास ठेवा. काही ना काही चांगलं होणारच आहे. गॉड्स प्लॅनवर, देवावरती खूप जास्त विश्वास ठेवा. ते जे करणार आहेत ना ते तुमच्यासाठी चांगलंच आणि बेस्ट असणार आहे. कारण की माझा पण त्याचा विश्वास आहे, गॉड्स प्लॅनवर विश्वास आहे, आणि तुम्हीही विश्वास ठेवा. तुमच्या मनासारखं सगळं काही होऊन जाईल. सो स्टार्ट करूया आपली स्टोरी. फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट पाहिले नसेल तर नक्की जाऊन पाहून या, कारण त्याशिवाय तुम्हाला हा पार्ट व्यवस्थित समजणार नाहीये. आता स्टोरी मी स्टार्ट करते. तर जसं आम्ही घरी आलो आणि लाईक नॉर्मल झालं, सगळं निवांत झालं, सगळेजण आता बिंदास आहे, टेन्शन फ्री आहेत. मग पुन्हा आम्ही काय शांती करायचे किंवा आणखीन काय काय डिटेल्स आहेत ना हे जाणून घेण्यासाठी पुन्हा आम्ही गुरुजींची कॉन्टॅक्ट केलं, ज्यांचे म्हणजे आमचे फॅमिली गुरुजी आहेत ना त्यांच्याशीच. मग त्यांनी वगैरे बघितलं डेट्स वगैरे, किंवा कोणते कोणते चांगले दिवस आहेत, मुहूर्त आहे, सगळं बघितल्यानंतर ते बोलले की हा लग्न आधी पण करावी लागणार आणि लग्नानंतर पण करावी लागणार, जे की ह्याच घरामध्ये होती शांती. खाली हॉलमध्ये आम्ही शांती केली होती. मग आम्ही म्हटलो ठीक आहे, जे काही तुमचं जेही काही असेल ना ते सगळं सांगा, आम्ही सगळं करून टाकतो, म्हणजे मनामध्ये काही टेन्शन पण नको राहायला. मग त्यानंतर मग थोड्या वेळाने ते बोलले की जर तुम्हाला लग्न करायचं आहे तर तुम्हाला ह्याच वर्षी काही महिन्यांमध्येच करावं लागणार आहे. मग एक आम्हाला व्यवस्थित समजलं नाही, पण त्यांनी आम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये सांगितलं की का करावं लागणार सगळं काय. तर ते जसं की मराठी वर्ष, मराठी जे असतं ना वर्ष, ते गुढीपाडवा नंतर ना चालू होतं. लाईक आपलं इंग्लिश कसं जानेवारी पासून होतं ना, 1 जानेवारी असं, ते गुढीपाडवा नंतर ना लगेच वर्ष बदलतं. मग ते जर वर्ष पलटलं तर तिथून पुढे 4 वर्ष लग्न निघत नाहीये, आणि मग करायचं असेल तर तुम्हाला आत्ताच करायला लागणार. आता ह्या सगळ्या गोष्टी फेब्रुवारी लास्ट मध्ये चालू आहेत आमच्या, म्हणजे राहिले की ती फक्त 1.5 महिने राहिले असेल, कारण की एप्रिल 9ला गुढीपाडवा होता, म्हणजे तिथून पुढे वर्ष बदलणार होतं, तिथून पुढे काहीच चालत नव्हतं. आणि आता हे का होतं तर ते बोलले होते की म्हणजे पुढे लग्न आम्ही का नाही करू शकत 4 वर्ष, तर त्याचं कारण असं होतं की 1 वर्ष माझं निघतंय लग्न तर त्याचं निघत नाही, त्याचं निघतंय तर त्याच्या पुढे माझं निघत नाही, म्हणजे असं अल्टरनेट होतं, त्यामुळं नाही करू शकत. आणि हे वर्ष असं होतं की यामध्ये आमच्या दोघांचंही निघू शकतो, नाहीतर डायरेक्ट 4 वर्षानंतर ना निघतंय. मग आता यावेळी ना खरं सांगू तर आमच्याकडे 2 ऑप्शन्स होते, एक तर ह्याच वर्षी लग्न करायचं किंवा 4 वर्षानंतर लेट करायचं. आणि खरं ती सिच्युएशन अशी होती ना की त्या 3 वर्षांमध्ये किंवा 4 वर्षांमध्ये ना आमची फॅमिली एवढी जास्त वैतागली होती ना, कारण की प्रॉब्लेम्सच एवढे होते की म्हणजे 6 महिने गेले, वर्ष गेलं, एक नवीन प्रॉब्लेम आलेलाच आहे, आणि त्याला सॉर्ट करूच तर पुन्हा ते सगळं विसरूच तर आमचे 6 महिने गेलेलेच असायचे, असं व्हायचं. त्यामुळे खूप जास्त असं फ्रस्ट्रेटेड झालं होतं की प्रॉब्लेमवर प्रॉब्लेम यायला लागला, काहीच सरळ सोल्युशन निघत नाहीये. असं सगळं असल्यामुळे असं वाटायला लागलं की आता म्हणजे
आता मुमेंट आहे तो की लग्न करू शकतो ना, तो करून टाकाय, वेट करायला नको. कारण की 3 वर्षांमध्ये आम्ही एवढे जास्त प्रॉब्लेम पाहिले होते. मग आता इथून पुढे 4 वर्षांमध्ये किती प्रॉब्लेम्स होतील, कुठपर्यंत विषय जाईल, असं होतं ना की शेवटच्या टोकापर्यंत पण जातं. मग पुढे काहीच प्रॉब्लेम व्हायला नको ना, म्हणून आताच करूया असं फॅमिली मेंबरचं म्हणणं होतं. माझं तेव्हाही म्हणणं होतं की नाही आता नको लग्न करायला, किंवा कसं काही गोष्टी होतील, गोष्टी काहीच होणार नाहीत, म्हणजे प्लॅनिंग मॅनेजमेंट काहीच होणार नाही लग्नाचं, तर आपण नको करायला. पण त्यांचं म्हणणं होतं नाही नाही आत्ताच करायचं सगळ्यांचं, म्हणजे मला दुसरं कोणाशी लेणं देणं नाही, पण जी माझी फॅमिली त्याची फॅमिली आहे ना ते इम्पॉर्टंट आहे. मग त्या दोन्ही फॅमिलीचं होतं की आत्ता निघतंय तर आत्ताच करूया. मी एकटी होती की ठीक आहे आपण नंतर करूया, पण ते बोलले की नंतर ना या गोष्टी कुठपर्यंत जातात कळत नाही. मग मी पण तिथं शांत बसते, ठीक आहे मग तुमच्या ह्याने तुम्हाला जसं बरोबर वाटतंय ना तसं करूयात. आणि अजूनही कदाचित लोकांना असं वाटत असेल की इतकं काही घाई गडबड करायची गरज नव्हती. हा माझं एज नव्हतं, पण त्याचं एक लाईक 24 एज होतं. आणि म्हणजे अजून 4 वर्ष म्हणजे 25, 26, 27, 28 वगैरे झालं असते एज. आणि तेव्हा म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये ते एज खूप मोठं आहे, खूप. लाईक माझं पण एज आमच्या म्हणजे सोसायटीमध्ये, तुम्हाला जनरल सांगते, आमच्या सोसायटीमध्ये 18 कम्प्लीट झालं ना तर मुलगी हा लग्न करू शकते, किंवा झालं आता इथून पुढे त्यांचं बघायचं चालू झालंय. आणि मुलग्याचं 23, 24 पासून पाहायला चालू होतं, म्हणजे 25 पर्यंत लग्न तर व्हायलाच पाहिजे असं आहे. म्हणजे आमच्या सगळ्यांकडे तसंच आहे, ऑलमोस्ट तसं आहे. असं कंपल्सरी नाही पण ऑलमोस्ट हेच होतं. कारण की गावाकडचे जे आजी आजोबा वगैरे आहेत ना आमचे, मग ते खूप जास्त फोर्स करतात की हा लवकर पाहूया, लवकर करूयात, म्हणजे बिंदास्त होतं, टेन्शन फ्री होतं असं सगळं. मग त्यामुळे फोर्स पण त्यांच्याकडून भरपूर जास्त होता. आणि 4 वर्ष थांबायचं म्हणलं की नकोच म्हणत होते सगळेजण. मग शेवटी आम्ही खूप जास्त विचार केल्यानंतरच हा डिसिजन घेतला होता. आता तुम्हाला समजलं असेल की आमचं पूर्णपणे ठरलेलं आहे की हा आता लग्न करायचंच आहे. आता काय कसं होणार हे पुढे कोणालाच काही माहिती नाही, पण ह्या मोमेंटला ते आमचं फिक्स झालेलंच आहे. मग काय केलं आम्ही पहिल्यांदा, आता 9 एप्रिलला गुढीपाडवा स्टार्ट होणार होता ना, तर त्याच्या आधीची डेट पाहिली, जी की 4 एप्रिल अशी म्हणजे लग्नासाठी डेट पाहिली, जी की 4 एप्रिल, 5 एप्रिल, 7 एप्रिल अशा वगैरे होत्या, किंवा त्याच्या आधीच्या पण होत्या. मग आम्ही म्हणलो की डायरेक्ट टोकाची पण काढायला नको, कारण 7 एप्रिल टोकाची पण नको, म्हणून त्याच्या आधीची म्हणून आम्ही 5 एप्रिलची काढली. आणि 5 एप्रिललाच करूयात म्हटलं लग्न. मग आता लग्नाची तर फिक्स झाली होती, मग आता आधीची फिक्स करायला लागलो, म्हणजे साखरपुडा, हळदी, काय काय सुपारी फोडायची असेल तर सगळ्यांची डेट फिक्स करूया म्हटलं. पुन्हा आम्ही लगेच साखरपुड्याची पाहायला चालू केली, आणि ती निघाली 16 मार्चची, आणि माझे पेपर संपणार होते 15 मार्चला. मग लगेच म्हटलं ठीक आहे 16 मार्चला होऊन जातं, कारण जी काय तयारी वगैरे असेल ती घरात करणार होती, माझं काही काम नव्हतं, माझं फक्त काय तेवढं आवरायचं वगैरे ह्या सगळ्याच गोष्टी होती. म्हणून ते बोलले की तू काय टेन्शन घेऊ नका, आम्ही सगळं करतो. मी म्हटलं ठीक आहे चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आम्ही ठरवतोय ते मार्च स्टार्टिंगला ठरवतोय, ओके, ह्या सगळ्या गोष्टी. कारण की मार्चला ह्या गोष्टी ठरवतोय आणि एप्रिल लगेच एकच महिना राहिलाय, ओके, एकच महिना. मग आम्ही म्हटलं ठीक आहे आता एवढं सगळं ठरवायचं लागलोय तर आपण कांदे पोहेचा कार्यक्रम, म्हणजेच एकमेकांना पाहायचा जो कार्यक्रम असतो ना तो पण करूया फॉर्मॅलिटीसाठी. आणि असतं ना एक एक्साइटमेंट असते की हा आपण सगळे कार्यक्रम करावे. म्हणजे आता आता तर इतके जास्त कार्यक्रम आलेले आहेत ना, पण तेव्हा होतं की ऍटलीस्ट एकमेकांना पाहायचा कार्यक्रम, सुपारी फोडायचा, साखरपुडा, ह्या सगळ्या गोष्टी व्हाव्या. मग आम्ही म्हटलं चला फॉर्मॅलिटीसाठी करूयात. मग आमची डेट फिक्स झाली 6 मार्चला. 6 मार्चला आम्ही म्हटलं की चला हा कार्यक्रम, पहिला कार्यक्रम जो आहे ना तो स्टार्ट करूयात. मग त्याच्या इकडून म्हणजे सगळे बऱ्यापैकी लोक आली होते, जे की त्याच्या रिलेटिव्ह आहेत. आमचे सगळे एकच रिलेटिव्ह आहेत. जवळपास 30 जण जरी आम्ही जमा झालो होतो, म्हणजे मम्मी पप्पांच्या घरी आम्ही तिथं होतो ना, तिथंच मग आम्ही सगळेजण जमा होऊन मग फक्त आता एकमेकांना पाहिलेलंच आहे, अजून कायच पाहायचं होतं, पण तरीही आम्ही पाहायचा कार्यक्रम केला. खूप छान वाटलं. मी जसं म्हटलं मिनी ब्लॉग मध्ये, मी खूप घाबरले होते. आता एवढ्या सगळ्यांमध्ये एक वेगळ्या ह्याच्याने मी उभा राहत होते ना, त्यामुळे मला खूप जास्त भीती वाटत होते. आणि व्हिडिओ घेतले होते पण ते सगळे डिलीट झाले, कुठेतरी गायबच झाले. पण माझ्याकडे फोटोज आहेत जे मी इथे इथे कुठेतरी अटॅच करत राहीन, जसं आम्ही पहिला कार्यक्रम केला होता. आणि खूप सिम्पलच होता, काहीच मोठा नाही, एकदम सिम्पल होतं. ओटीचं फक्त साहित्य घेऊन आले होते, आणि मी नॉर्मल साडी, ग्रीन कलरची साडी घातली, तसं नॉर्मल आलो आणि कार्यक्रम मस्त असा केला. आणि मग झाला आमचा पहिला कार्यक्रम झाला. आणि तेव्हाच आम्ही सगळीकडं स्टोरीला वगैरे टाकलं होतं हा आमचं ठरलंय. मग तेव्हाच लोकांना समजलं होतं की हा ह्यांचं काहीतरी ठरलंय किंवा काहीतरी आहे असं ऑफिशियली. मग तुम्हाला सांगते नेक्स्ट कार्यक्रम साखरपुड्याचा होता, जो की आम्ही 16 मार्चला ठेवला होता. आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू म्हणजे मार्च
लाईक मार्च स्टार्टिंग झालं, माझे रिटर्न पेपर्स पण स्टार्ट झाले होते. 12th स्टँडर्डचे HSC चे बोर्ड पेपर चालू होते माझे. पण हा बोर्डचे पेपर चालू होते आणि त्यामध्येच आमचं लग्नाचं पण सगळं चालू होतं. म्हणजे सगळं प्लॅनिंग चालू होतं, त्यामध्ये मॅनेजमेंट, काय काय घ्यायचं, शॉपिंग, सगळं सगळं त्यामध्ये चालू होतं. आणि ह्या सगळ्या जेव्हा गोष्टी समजल्या ना, तेव्हा माझ्या जवळपास 6 ते 7 पेपर राहिले होते शेवटचे. मागूनचे 6 ते 7 पेपर राहिले होते आणि माझं त्याकडे लक्षच लागत नव्हतं. आणि म्हणजे मी प्रयत्न करायचे, पण माझं असं असायचं की सगळेजण काहीतरी ठरवायला लागलेत, मग मी तिथं जाणार आणि म्हणणार की काय ठरवायला लागलाय, काय बोलताय, मला पण सांगा. पण मला असं असायचं की अभ्यास पण करायचा आहे आणि इकडं पण सगळं बघायचं आहे. म्हणजे काय ऍटलीस्ट माझं तरी बघायला पाहिजे, मी काय वेअर करणार आहे, माझी ज्वेलरी काय आहे, सगळ्या गोष्टी. पण हळूहळू सगळं मॅनेज केलंच, काही प्रॉब्लेम नाही झाला. जितकं म्हणजे हवं होतं, बऱ्यापैकी गोष्टी मनासारख्या झाल्याच, ऑलमोस्ट गोष्टी मनासारख्या झाल्याच असं म्हणते मी. अजून एक गोष्ट तुम्हाला मला माझ्याबद्दल सांगायची, ती म्हणजे मी अशी मुलगी आहे की बाबा मी माझं 100% एखाद्या गोष्टीमध्ये देत असते. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये मी आहे इथं, तर तिथं मी 100% माझं देणार. जसं की आता मी 12th स्टँडर्डला होते, माझ्यासमोर एक्झाम पण होते आणि तिथं माझं म्हणणं होतं मी ऍटलीस्ट माझं जितकं मी बेस्ट देण्याचा प्रयत्न करू शकते ना, तितकं देणारच. आणि लाईक माझं मी बेस्ट नाही देऊ शकले, कारण माझं इकडं पण लक्ष होतं, तिकडं पण लक्ष होतं आणि माझं इकडं जास्त होतं. कारण की माझं असं आहे ना, आपण म्हणतो ना लाईफमध्ये सगळ्यात बेस्ट मुवमेंट किंवा मोठा क्षण असतोय लग्न म्हणजे. आणि तिथंच माझं सगळं लक्ष चाललं होतं की काय तयारी, कुठंपर्यंत चाललंय, काय काय करायचं आहे. आणि माझे खूप मोठे मोठे स्वप्न होते की असं लग्न करायचं, तसं लग्न करायचं, हे करायचं, ते करायचं. जसं सगळ्याच गोष्टी ज्या ठरवल्या होत्या ना तशाच झाल्याच. पण होतं ना की लग्न होईपर्यंत माझं असं होतं की हे गोष्टी करायच्या, ते गोष्टी करायच्या, ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे माझं इकडे थोडंसं अभ्यासाकडे वगैरे दुर्लक्ष झालंच. मी नाही असं म्हणणार नाही, दुर्लक्ष झालंच. ठीकठाक मार्क्स पण पडले मला, असं फार जास्त कमी पण नाही, जास्त पण नाही. 70% पडले मला 12th स्टँडर्डमध्ये आणि 10th स्टँडर्डमध्ये मला 86% पडले होते. एक 10-15% खाली चालले मी. असं काही प्रॉब्लेम. हळूहळू माझे पेपर्स कम्प्लीट झाले आणि त्यामध्ये जेव्हा सुट्टी आहे, संडे आहे किंवा एखादा सोपा पेपर आहे ना, मग तेव्हाच आम्ही शॉपिंगला गेलो किंवा काहीतरी घ्यायचं आहे म्हणून गेलो असेल, नाहीतर नाहीच. कारण की त्याच्यामध्ये आम्ही साखरपुड्याची पण, म्हणजे पेपर चालू होता ना त्याच्यामध्ये साखरपुड्याची पण आम्ही साडी वगैरे घेतली. पुन्हा एक दिवस जाऊन ज्वेलरी वगैरे सगळं फिक्स केलं. असं म्हणजे 1-2 दिवस आम्ही म्हणजे पेपरच्या मध्ये सगळे फिरून वगैरे घेतलं. आणि मग जसे माझे पेपर संपले 15 तारखेला, लाईक 16 तारखेला माझा साखरपुडा होता आणि जो आमच्या घरापासूनच तिथं जवळच आम्ही फिक्स केलं होतं हॉल. आणि मेन म्हणजे सगळी जी तयारी होती ना साखरपुड्याची, माझ्या मम्मीने एकटीने केली होती. कारण मी जसं म्हटलं की पप्पा कामानिमित्त बाहेर गेले होते, त्यामुळं. मग जेव्हा साखरपुडा होता म्हणजे 16 मार्च 2024, तेव्हा मग सकाळी लवकर उठून मग आवरलं आणि जातानाच मी आधी एंट्रीचा लुक आहे ना तो करूनच घरातून निघाले होते. मग पुन्हा हॉलमध्ये गेलो आम्ही, तिथे एंट्री वगैरे झाली, त्यानंतर ना थोडीशी पूजा वगैरे झाली, मग पुन्हा साडी दिली. ग्रीन कलरची साडी होती माझी, ती मी वेअर केली. फोटोज वगैरे सगळे मी इथं अपलोड करत राहीन, जे जे माझ्याकडे आहेत ते सगळे. आणि मग तो पण रेडी झाला, मस्त असं आमचं शूट झालं, साखरपुडा झाला, खूप म्हणजे ग्रँड झाला. ओके. आणि सगळं छान झालं, खाण्यापासून डेकोरेशन, म्हणजे सगळं ऑल ओव्हर जे होतं ना ते सगळं खूप मस्त झालं साखरपुड्याचं. आणि मग तेव्हाच मला माझा हा फोन ज्यामध्ये मी शूट करते ना तो त्याने मला गिफ्ट केला होता साखरपुड्या दिवशीच, आयफोन. आणि इथूनच आमची एक नवीन जर्नी स्टार्ट झाली. बाय द वे, हा जो मी टी शर्ट घातलेला आहे ना, याची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मी पूर्णपणे दाखवते. याची जर लिंक हवी असेल तर तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामवरती हायलाईटमध्ये मिळून जाईल. सो बॅक टू द पॉइंट. आता साखरपुडा झाला होता, सगळं झालं होतं. आता आमच्या समोर भरपूर सारी कामं होती, जे की प्री वेडिंग होतं आमचं, त्यानंतर शॉपिंग होती आणि मग लग्न होतं. कारण 1 महिन्याच्या पेक्षा पण कमी दिवस राहिले होते. आणि खरं सांगू ना, साखरपुडा करायला पण घरातले तयार होत नव्हते, कारण त्यांचं म्हणणं होतं की एकाच मंडपात सगळं करूया. असं पण करतात जर आपल्याला टाइम नाहीये किंवा आपली परिस्थिती नाहीये ना, तर असं होतं की एका मंडपातच करूया. पण मी म्हटलं नाही, असं कसं होणार. साखरपुडा हा एक कार्यक्रम असतो जो मुलींकडच्या घरातल्यांकडून असतो, तो मोठा असला पाहिजे आणि त्यांच्यासाठी कायमस्वरूपी लक्षात राहण्यासाठी असायला पाहिजे. आणि इतका मोठा क्षण मी घालवू नाही शकत, कारण लग्ना दिवशी जर एका मंडपात घेतला असतं तर कशालाच काहीच टाइम मिळाला नसता आणि खूप घाई गडबड पण झाली असते. मग म्हटलं 1 दिवसाचाच कार्यक्रम आहे पण करून घेऊयातच. मग
ते म्हणले ठीक आहे तुझी इच्छा आहे ना तर मग आपण साखरपुडा सेपरेट करूया. तेव्हाच मग आम्ही सुपारी पण फोडली. सुपारी फोडायचा कार्यक्रम आधी नाही घेतला, साखरपुड्या दिवशीच घेतला. आणि तो जर आम्ही सेपरेट घेतला असता तर आणखीन एक आमच्यासोबत मुवमेंट तयार झालं असतं, म्हणजे एक दिवस आणखीन एक गेला असता आणि खूप छान झालं असतं, पण टाइमच नव्हता. त्यामुळे मग आम्ही सुपारी फोडली आणि लगेच साखरपुडा केला. साखरपुड्याचे वगैरे जे वेडिंग व्हिडिओज आहेत ना ते अजून माझ्याकडे आलेले नाहीयेत, पण जसे माझ्याकडे येतील मी ते पोस्ट करेन, तुम्हाला पाहायला मिळेल व्यवस्थित. सोबतच प्री वेडिंगचा व्हिडिओ पण मी पोस्ट करेल, जर कोणी पाहिला नसेल तर त्यांनी पाहून घ्या. हे पहा, माझ्याकडे ही फ्रेम आहे जी माझ्या साखरपुड्यामधीलच आहे. तुम्हाला इथं आउटफिट दिसत असेल माझी साडी, आणि हे पहा माझी साडी आणि हा त्याचा आउटफिट होता, मस्त असा ग्रीन मध्ये होता. आणि याची स्टोरी पण, साडीची स्टोरी पण खूप वेगळी आहे, जी की मी तुम्हाला आणखीन एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल काय यामागची स्टोरी होती. असं ही आम्हाला लग्नामध्येच कोणीतरी गिफ्ट केली होती फ्रेम, पण मस्त केली होती. आता मला माहिती पण नाही की कुणी गिफ्ट केली होती. असं लास्ट व्हिडिओ जो होता ना तो खूप असं म्हणजे घाईगडबडीत मी शूट केला होता. म्हणजे मला कुठेतरी जायचं पण होतं, मला व्हिडिओ शूट पण करायचं होतं, मला पोस्ट पण लवकर करायचं होतं. त्यामुळे मी खूप कमी वेळेत शूट केला आणि पटकन पोस्ट केला, त्यामुळे थोडा घाई गडबडीत होता. पण हा व्हिडिओ मी निवांत बसून शूट केलेला आहे, त्यामुळे थोडासा तुम्हाला मोठा वाटत असेल, पण एकदम निवांत बसून मी क्लिअर डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आणि काही क्वेश्चन असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगाच. आणखीन एक गोष्ट म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगते ना, हे माझ्या लाईफमधील सगळ्यात मोठे मोठे प्रॉब्लेम्स होते जे मी तुम्हाला सांगत आहे. पण माझ्या जे लाईफमध्ये घडलेले छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत ना, किंवा ह्या सगळ्या जर्नीमध्ये, या आमच्या स्टोरीमध्ये छोट्या गोष्टी झालेल्या मी तुम्हाला सांगितलंच नाहीत, आणि इवन मी पण विसरलेले आहे. या 2 वर्ष झालेली आहेत गोष्टीला, 2-3 वर्ष झालेली आहेत, पण तरीही आम्ही सगळ्या गोष्टी, म्हणजे मी तरी विसरलेलीच आहे. मोठ्या मोठ्याच गोष्टी माझ्या लक्षात आहे, म्हणून म्हटलं ह्याच्या सगळ्या गोष्टी माझ्या जेवढ्या लक्षात आहेत ना, तेवढ्या लक्षात आहेत ना तेवढ्या सगळ्यांनी ऍटलिस्ट तेवढा तरी मी कॅप्चर करून ठेवावं मोबाईलमध्ये. म्हणजे आणि काही 5-10 वर्षांनी जेव्हा मी बऱ्यापैकी गोष्टी विसरून गेले तेव्हा हा व्हिडिओ पाहिला तरी माझ्या लक्षात येईल की काय ऍक्च्युअली माझ्या लाईफमध्ये घडलं होतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी कॅप्चर करून ठेवलेल्या आहेत. अजून एक गोष्ट म्हणजे मी म्हटलं की गॉड्स प्लॅन बद्दल, तर माझा खूप जास्त विश्वास आहे गॉड्स प्लॅनवर, खूप म्हणजे खूप आहे. कारण मी म्हणजे माझा स्वतःवर विश्वास नाही ना तितका देवाचा, म्हणजे देवाने जे केलंय ना किंवा जे घडत आहे ना त्यावर खूप जास्त विश्वास आहे. कारण की तुम्हाला सांगते, त्या सगळ्या गोष्टी जर घडल्या नसत्या तर भरपूर काही शिकायला मिळालं नसतं. आणि इथे नसते मी आज, मी व्हिडिओ शूट करत नसते, किंवा माझं लग्न झालं नसतं, मी कधी दुबई फिरले नसते, किंवा माझी लाईफ वेगळीच असते जर ती गोष्ट घडली नसती. तर म्हणजे हे सगळ्या गोष्टी, ह्या प्रॉब्लेम्स आल्या नसत्या तर लाईफ माझी इथंपर्यंत आली नसती. म्हणजे थोडक्यात सांगते, जर ते प्रॉब्लेम्स आले नसते तर मी अजून शिकत असते आणि मी काही लाईक एज्युकेशन घेत असते. तीही वाईट गोष्ट नाहीये, पण जे घडलं ना तेही खराब गोष्ट नाही, खूप चांगलं आहे. कारण की मी या म्हणजे या फील्डमध्ये आले, कॉन्टेंट क्रिएशनच्या फील्डमध्ये आले, तुमच्यासारख्या भरपूर लोकांचा सपोर्ट मिळाला, म्हणजे खूप मस्त वाटलं. आणि व्हिडिओ शूट करायला लागले, आणि दुबई सारखी कंट्री फिरले, ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळेच घडल्या ना, त्यामुळे माझा खूप जास्त विश्वास आहे. आणि मी फक्त म्हणजे ज्यांच्यावर सिच्युएशन आहे ही, जिथं त्यांना समजत नाही की काय करायचं, फॅमिली मेंबर्स तयार होत नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टी ना, तर त्यांच्यासाठी मी सांगते की विश्वास ठेवा, सगळं काही ठीक होईल, बिंदास्त राहा आणि कर्म चांगली करत राहा, कोणाचं वाईट करू नका. तुम्ही चांगलं करताय, इतरांचं कोणाचं वाईट नाही करता तर तुमच्यासोबत पण चांगलंच होणार आहे. जसं त्या महाराजांनी आम्हाला सांगितलं, मी तुम्हाला सांगते खरंच, तुम्ही कोणाचं वाईट नाही केलं तर तुमचंही वाईट होणार नाहीये. ओके, बस जास्तच ज्ञान व्हायला लागलेलं आहे. लाईक ह्या सगळ्या गोष्टी मला वाटलं की मी तुम्हाला सांगावं म्हणून मी सांगते. आणि असं शॉर्ट मिनी ब्लॉग्स मध्ये वगैरे हे सगळ्या गोष्टी सांगता येत नाही, लॉंग व्हिडिओ मध्येच क्लिअरली तुम्हाला सांगता येतं ना, त्यामुळे मी सांगितलं. बॅक टू द पॉइंट, अजून एक गोष्ट माझ्या लक्षात आली, मी म्हणते तुमच्यासोबत पण ती गोष्ट शेअर करावी. ती म्हणजे साखरपुड्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच 15 तारखेला सगळं झालं होतं, म्हणजे पेपर्स वगैरे माझे सगळे कंप्लीट झाले होते, तर मी निवांत झाले होते. आणि माझ्या लक्षात आलं, म्हणजे आम्हाला सगळ्यांच्या लक्षात आलं की आपण उद्या साखरपुडा आहे आणि आपण साखरपुड्याची पत्रिका जी असते ना छोटीशी बनवतो की हा साखरपुडा आहे आणि त्याला या. त्याच्यासाठी आमच्याकडे फोटोज नव्हते, लाईक तिथं फोटोज वगैरे ऍड करून गाणी वगैरे लावून आपण बनवतो ना, तसं बनवण्यासाठी आमच्याकडे फोटोजच नव्हते. मग आम्ही विचार केला की चला आपण आत्ताच फोटो काढूयात. म्हणजे पूर्ण रात्र झाली होती, संध्याकाळ 7-8 वाजले असतील आणि बाहेर तर आपण जाऊन काढू शकतच नव्हतं. म्हणून पटकन आम्ही आवरल्यानंतर लगेच फोटोज वगैरे काढले. आणि तेव्हा मी माझी पत्रिका स्वतःच बनवली होती. मी एडिटिंग वगैरे करत असल्यामुळे सॉन्ग वगैरे लावणं,
किंवा काय काय लिहायचं सगळं मी स्वतः केलं होतं आणि मग सगळ्यांनी त्याच्या स्टोरीवरती अपलोड केलं होतं. मग तिथेच आम्हीच घरी शूट वगैरे केलं होतं, ज्याचे फोटोज पण मी इथं अपलोड करेन. आणि मग तेच आम्ही साखरपुड्याच्या इन्व्हिटेशनसाठी लावले आणि साखरपुड्यानंतर तर आम्हाला साखरपुड्याचे फोटोज होतेच लावण्यासाठी. आणि मग दुसऱ्या दिवशी लगेच साखरपुडा होता. साखरपुड्याच्या नंतर मग आम्ही सगळीकडे साखरपुड्याचेच वगैरे फोटोज लावायला लागलो. आणि साखरपुडा झाल्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच आमची पूर्णपणे तयारी मोड ऑन झाला होता. म्हणजे पूर्ण सगळेजण तयारीमध्ये लागलो होतो. 17 तारखेलाच आमच्या घरी इव्हन पत्रिका पण आल्या होत्या. म्हणजे तयारी आम्ही बऱ्यापैकी सगळी चांगली लवकरच करून ठेवली होती साखरपुड्याच्या आधी. 17 तारखेला आमचे हे सगळे आले होते, पत्रिका आली होते. मग सगळे बहीण भाऊ कझिन्स वगैरे सगळे जमा होतात ना लग्न असल्यावरती. मग त्यांनीच मग हळद कुंकू वगैरे सगळं लावलं आम्ही 17 तारखेला. आणि इव्हन आमचं डान्सचं प्रॅक्टिस पण चालू होतं. ते क्षण आम्ही कधीच लाईफमध्ये विसरू शकत नाही. इतकी मजा आली, इतकी मस्ती वाटत होती ना. सगळे फॅमिली मेंबर्स एकत्र गोळा होत होतो 10 नंतर. म्हणजे जेवण वगैरे सगळं करून झाले ना, एका घरामध्ये आम्ही सगळी म्हणजे आमच्या घरामध्ये सगळी जमा होत होती. आम्ही म्हणजे टीव्ही मध्ये बघायचं आणि सगळे डान्स प्रॅक्टिस करायचो. सगळ्यांचे होते, बहिणींचे होते, घरातल्यांचे, कपल्सचे, असं भरपूर सारे डान्स आम्ही ठेवले होते. मग त्याचं डेली आमचं म्हणजे ऑलमोस्ट 15-20 दिवस तरी आम्ही प्रॅक्टिस करत होतो. आणि त्यामध्ये सगळ्यांनी खूप मस्त केलं, एकदम छान झालं होतं. ही सगळी तयारी चालू होती. आणि मला आठवतंय 17ला आम्ही पत्रिकाचं वगैरे सगळं काम केलं होतं. म्हणजे नावं लिहून ठेवलं नाही, जस्ट हळदी कुंकू लावलं होतं. लगेच 18 तारखेला आम्ही शॉपिंगला गेलो होतो, म्हणजे बस्ता काढायसाठी. मग तेव्हा पण इतका मोठा घोळ झाला ना. आम्ही बस्त्यामध्ये काय काय केलं हे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल. आम्ही बस्ताच्या टायमिंगला किंवा कपडे काढायच्या टायमिंगला काय काय घोळ केला ना, सगळं तिथे सांगेल. गेलो आम्ही. मग तिथं पण आम्ही ऑलमोस्ट बऱ्यापैकी जणांना घेऊन गेलो होतो. म्हणजे घरातलेच काका काकी नातेवाईक सगळे जे होते ना जवळचे, त्यांना सगळ्यांना घेऊन गेलो होतो. एक 30 ते 35 जण जमा झाले होते. आम्ही सगळ्यांनी मग शॉपिंग वगैरे केली. 4-5 वाजता आम्ही गेलो होतो. आणि काही तासांनंतर 4-5 तासानंतर शॉपिंग झाली. मग मस्त हॉटेलमध्ये जेवण केलं आम्ही आणि तो दिवस गेला. सगळ्या गोष्टी आम्ही लवकर करत होतो. आणि लगेच 18 तारीख गेली. लगेच 19 तारखेला आम्ही प्री वेडिंग करायचं होतं आमचं लगेच 2 दिवसांनी. म्हणून आम्ही त्याच्या शॉपिंगला गेलो. शॉपिंग म्हणजे सगळे कपडे मी रेंटनीच घेतले होते. जे माझ्याकडे होते ते ठीक आहेत. एका दुसराच मी स्वतः घेतला होता, नाही तर दुसरे सगळे रेंटवरच होते. लॉंग वगैरे होते, टेलवाले गाऊन वगैरे, सूट वगैरे होते त्याला वगैरे, ते सगळे आम्ही रेंटनी केलं होतं. आणि कोल्हापूरमध्ये पण खूप जास्त प्रॉब्लेम होतो, रेंटचे वगैरे कपडे फार जास्त मनासारखे वगैरे मिळत नाही. पण आम्ही पण चांगल्यातलं दुकान शोधून मग तिथून आम्ही घेतलं. आणि प्री वेडिंग तर आमचं इतकं मस्त झालंय ना, खूप छान झालंय. ते पोस्ट करेलच मी. मग 19ला प्री वेडिंगची सगळी तयारी केली आणि लगेच आम्ही 20 तारखेला प्री वेडिंगला पण गेलो. आणि म्हणजे कोल्हापूरचेच आमचे फोटोग्राफर होते, खूप मस्त प्री वेडिंग झालं. घरातलेच आम्ही 7-8 जण गेलो होतो. म्हणजे मी, माझी मम्मी, पप्पा, बहीण, भाऊ, वैभव गेला होता, भाऊ होता आणखीन एक, आणि फोटोग्राफर आणि दिदी होती, मेकअप आर्टिस्ट होती, आणि तिच्यासोबत आणखीन एक फ्रेंड. असं आम्ही 11 ते 12 जण गेलो होतो. आणि हुन्नावरला गेलो होतो कर्नाटकला. खूप जागा मस्त आहे तिथली. तुम्ही जर प्री वेडिंग वगैरे प्लॅन करत असाल ना, खूप छान जागा आहे, तुम्ही एकदा तरी चेकआउट करा. आणि सकाळीच गेलो आम्ही, लवकर गेलो, गोवा वगैरे करत असं तिथं पोहोचलो. आणि मला आठवत नाही किती वाजता गेलो होतो, पण संध्याकाळी आम्ही पोहोचलो तिथं. रिसॉर्ट आम्ही ऑलरेडी बुक करून ठेवला होता, मग म्हणजे ओळखीने तिथेच. मग तिथे सकाळ झाली की मग लगेच आम्ही 7 वाजता शूट स्टार्ट केलं. पूर्ण एका दिवसामध्येच आम्ही सगळं शूट केलं होतं, सगळं. म्हणजे कोणी विश्वास नाही करू शकणार आहे, पण सगळं शूट आम्ही एका दिवसांमध्ये केलं होतं. 6 ड्रेस, ऑलमोस्ट म्हणजे 6 ते 7 आउटफिट झाले होते एका दिवसांमध्ये. आणि कसं केलं होतं ना हे आम्हालाच माहिती आहे, कारण अनबिलिव्हेबल गोष्ट होती ती. म्हणजे कोणी विश्वासच नाही करू शकणार, इतके फास्ट आणि एवढं झटपट आम्ही सगळं करून टाकलं ना. बस मस्त झालं. म्हणजे जेवढे आम्ही एफर्ट्स घातले ना त्या पद्धतीने रिझल्ट पण आम्हाला मिळाला. खूप छान प्री वेडिंग झालेलं आहे. तुम्हाला सांगते थोडक्यात काय काय झालं. 7 वाजता आम्ही एक शूट करायला घेतलो आणि थोडंसं त्याला लेट झालं, पण ते खूप मस्त झालं आणि मोठं झालं होतं. ज्याला ऑलमोस्ट 10 वाजले आम्हाला. पुन्हा नाश्ता केला आम्ही. पूर्ण नाश्त्यावर आम्ही पूर्ण दिवस एका नाश्त्यावरती पूर्ण दिवसभर आम्ही थांबलो होतो. नाश्ता झाल्यानंतर लगेच आम्ही आणखीन सेकंड नंबरचं शूट होतं, वॉटरफॉलचं होतं, तिथं गेलो. 10ला गेलो असेल, 12 पर्यंत वगैरे झालं असेल. तिथून परत माघारी आलो.
त्यानंतर ना आम्हाला साऊथ इंडियन शूट करायचं होतं. लगेच आवरले 1-1.5 तासांमध्ये. आणि त्यामध्ये मी काय केलं होतं घोळ माहितीये, मी ज्वेलरीच विसरली होते. म्हणजे साऊथ इंडियनचं शूट करायचं, आम्ही तिथं गेलोय नवीन जागेवर, ओळखीचं कोणीच नाहीये. आणि तिथं गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी ज्वेलरीच आणली नाही. माझ्या डोक्याचा जे हाल झालाय ना, मला इतका राग यायला लागला होता, मी स्वतःवरच राग काढायला लागले. आणि मी काही स्वतःला बोलत पण नाही की काहीच नाही, कारण की खूप अवघड होतं सगळ्या गोष्टी, डेली सगळं मॅनेज करणं. आणि मी म्हटलं जाऊ दे, माझा मूड पूर्ण ऑफ झाला. मग तेव्हा वैभवनी जाऊन की नाही तिथल्याच एका जवळच्या कुठल्या तर स्टोअर वरती गेले. मग तिथं त्यांनी जे मिळते ते घेऊन आले. म्हणजे एक छोटंसं ज्वेलरीचं काहीतरी होतं, तिथूनच मग छोटंसं कानातलं आणि बँगल्स आणि गजरा वगैरे घेऊन आले. आणि मी म्हटलं ठीक आहे, जसं होईल तसं करा, काही प्रॉब्लेम नाही. आणि मग तिथं आम्ही ते शूट केलं, पूर्ण उन्हामध्ये केले. 1-2-3 वाजेपर्यंत काहीतरी ते शूट केलं असेल. म्हणजे पाण्यामध्ये गेलोय आम्ही, पाण्यामध्ये शूट केलं. त्यानंतर नारळाची झाडं होती, तिथं शूट केलं. बराच वेळ आमचा तिथं गेला. त्यानंतर पुन्हा माघारी आलो. माघारी आल्यानंतर आता मला बीच बशी सगळं शूट करायचं होतं. मग तिथं गेल्यानंतर पहिल्यांदा छोटंसं पॉन्ड असतं ना, छोटंसं तलावासारखं होतं, त्यामध्ये पहिलं शूट करायचं होतं. मग तिथं आम्ही बेड असतो ना, बेडवरती शूट केलं पहिल्यांदा. आणि ऑलमोस्ट तिथं येऊपर्यंत थोडा थोडा अंधार व्हायला लागला होता, म्हणजे 5-6 वाजत आले होते. तिथं ते शूट केलं. त्यानंतर ना लगेच पुन्हा जाऊन लॉंग गाऊन होता तो, त्याच्यामध्ये पण शूट केलं. ते सगळं तुम्हाला प्री वेडिंग मध्ये कळेलच. लॉंग गाऊन नंतर पुन्हा 8 वाजले असतील, पुन्हा शेवटचा शूट केला आम्ही, जो की डिनर वाला असतो ना, शेवटचा नाही, शेवटचा लास्ट सेकंड शूट केला. लाईक डिनरसाठी बसलोय आणि डिनरसाठी बसलो असतो ना, तो शूट केला. आणि मग त्याच्यानंतर सगळ्यात शेवटला आणखीन एक जीन्स मध्ये शूट केलं. म्हणजे असे 6-7 शूट झाले आमचे व्हिडिओज मध्ये. आणि ज्या ड्रेसेसमध्ये आम्हाला शूट नाही करता येईल ना, त्याच्यामध्ये फोटोज पण आम्ही काढून ठेवले. म्हणजे अपॉर्च्युनिटी, चान्स जो आहे ना, तो मिस बिलकुल करायचं नाही. आम्ही जितका पुरेशीर फायदा करता येईल ना, तेवढा सगळा करून घेतला. आणि पूर्ण दिवस इतकं थकलो नाही, एवढे शूट केले, एवढं पळतोय, एवढं म्हणजे इतकं शब्द नाही माझ्याकडे, सांगूच शकत नाही. आणि असं मग ते पूर्ण दिवस गेला. आणि मग लगेच आम्ही माघारी पण आलो प्री वेडिंग वरून. आता ऑलमोस्ट 20ला गेलो होतो, 21ला मी शूट केलं, 22ला ते माघारी आलोच होतो. आता इथून पुढे ना, आता मला लग्नाची आणखीन राहिलेली शॉपिंग करायची होती. शेवटचे राहिलेले कार्यक्रम होते ना, मेहंदी, हळदी, त्यानंतर ना आमच्या तिकडे गावदेव असतो, आणि मग लग्न, असं हे 4-5 कार्यक्रमच राहिले होते. आता हे काय काय झालं, याच्यात आम्ही काय काय केलं नाही, हे तुम्हाला येत्या व्हिडिओमध्ये समजेल. नेक्स्ट पार्टमध्ये सांगेल मी. तोपर्यंत फॉलो करून घ्या. व्हिडिओ कसा वाटला मला हे नक्की सांगा. चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.